राज्यातील शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या निकालाबाबत एक ऐतिहासिक आणि अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलाय। यावर्षी 1 मे 2026 रोजी जाहीर होणाऱ्या निकालासोबत आता विद्यार्थ्यांना केवळ प्रगती पुस्तकच नाही तर त्यांच्या उत्तरपत्रिकाही दाखवणं बंधनकारक करण्यात आलंय। शिक्षण आयुक्तांनी या संदर्भात आदेश जारी केलेत। या निर्णयामुळे मूल्यमापन प्रक्रियेमध्ये पारदर्शकता येणार आहे। आपल्या मुलांनी परीक्षेत नेमकी काय चुका केल्या आणि त्यांची शैक्षणिक प्रगती कशी आहे हे पालकांना आता प्रत्यक्ष पाहता येणार आहे। शैक्षणिक गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी हे मोठं पाऊल मानलं जात आहे। आता प्रगती पुस्तकासोबतच 1 मेच्या दिवशी विद्यार्थ्यांच्या मूळ उत्तरपत्रिका देखील पालकांना दाखवणं शाळांसाठी बंधनकारक केलंय। शिक्षकांनी केलेलं गुणदान आणि मुलांचं लेखन कौशल्य आता पालकांना प्रत्यक्ष पद्धतीने तपासता येणार आहे। मुलांच्या कमकुवत बाजू ओळखून त्यावर वेळीच उपाययोजना करण्यासाठी पालकांना आता सोपं होणार आहे। त्यासोबतच राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या धर्तीवर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी हे एक महत्त्वाचा पाऊल उचललं गेलंय। केवळ गुण न पाहता आता मुलांच्या संकल्पना कितपत स्पष्ट आहे हे देखील या उत्तरपत्रिका पाहिल्यानंतर पालकांना समजण्यास सोपं होणार आहे।